गॅस सिलेंडर, सोनं चांदी आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर आता देशभरात पेट्रोल डिझेलही महागलं। पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ। तेल कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच पेट्रोल पंप चालकांना ईमेलद्वारे दरवाढीची दिली सूचना। गेल्या 42 महिन्यात सर्वाधिक घाऊक महागाई दर वाढल्यानं देशभरात महागाईचा भडका। कमर्शियल सिलेंडर 993 रुपये, सीएनजी 2 रुपये तर सोनं चांदी आयात शुल्क 15% वाढलं। रत्नागिरीत सीएनजीचा तुटवडा, पंपाबाहेर 250 ते 300 रिक्षा रांगेत। सीएनजी भरण्यासाठी वाहनांची पंपाबाहेर लांबच लांब रांग। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशावर आर्थिक आणि इंधन संकट कोसळलं। सामना अग्रलेखातून टीका। सरकारला घरकोंबडा भूषण पुरस्कारानं सन्मानित करावं, सामनातून सरकारवर निशाणा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। काँग्रेसकडून मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। निवडणूक संपल्यावर मोदींची वसुली सुरू। काँग्रेसची ट्विट करत टीका। चूक मोदी सरकारची, पण किंमत जनता चुकवणार। पेट्रोल डिझेल दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा। 3 रुपयांचा झटका आला असं म्हणत केंद्र सरकारवर राहुल गांधींची टीका। मुंबईत 106 रुपये 50 पैसे प्रति लिटर पेट्रोल तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागणार। पेट्रोल डिझेलचे नवे दर आजपासून लागू। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटरवर। यापुढे पायी आणि सायकलचा प्रवास करावा लागू शकतो असं म्हणत सामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त। नागपूरमध्ये पेट्रोलचे दर 107 रुपये 18 पैसे प्रति लिटरवर तर डिझेलचे दर 93 रुपये 69 पैसे प्रति लिटरवर। इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका। पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी वाहनांच्या रांगा। परळीमध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी पंपावर 2 किलोमीटरच्या रांगा। 5वं वैजनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर सीएनजी भरण्यासाठी अनेक तास रांगेत थांबण्याची वेळ। शहरात 2च सीएनजी पंप असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा। मुंबई आणि नवी मुंबईसह एमएमआर परिसरात भाजीपाल्याच्या दरात 50% वाढ। तीव्र उष्णता, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे दरवाढ। हिरवी मिरची 100 रुपयांवरून 150 रुपये प्रति किलो। एअर इंडियाच्या विमानसेवा कपातीमुळे तिकीट दर गगनाला। दिल्ली ते मेलबर्न दरम्यानचं तिकीट तब्बल 2,76,000च्या घरात। एअर इंडियानं इंधनाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे दरमहा सुमारे 400 आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द किंवा मर्यादित करण्याचा निर्णय घेतला। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी मोठी वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण ही इंधन दरवाढीमागची मुख्य कारणं। दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे मावळते अध्यक्ष निश्चल सिंघानिया यांची माहिती। आतापर्यंत 30 जहाजांनी इराणच्या परवानगीनं हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली। इराणच्या आयआरजीसीची माहिती। इराणच्या परवानगीनं हा प्रवास सुरू। चीनी जहाजांची वाहतूक सुलभ केल्याची ही माहिती। नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर। 21 जूनला नीटची परीक्षा होणार। एनटीएकडून नव्या तारखेची घोषणा। पेपरफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द। शिक्षण माफियांमुळे योग्य उमेदवारावर अन्याय नको ही आमची भूमिका। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वक्तव्य। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात मोठा खुलासा। जयपूरमधील एका विद्यार्थ्याच्या 12वीच्या गुणपत्रिकेमुळे प्रश्न। विद्यार्थ्यासाठी त्याच्या कुटुंबानं नीटचा पेपर विकत घेतला। विद्यार्थ्याला 12वीत भौतिकशास्त्रात 9, रसायनशास्त्रात 15 गुण। नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या नामांकित क्लास संचालकाची चौकशी। सीबीआयकडून नामांकित क्लास संचालकाची चौकशी। खासगी क्लास संचालकाच्या घरी सीबीआयकडून चौकशी। काल एका निवृत्त प्राध्यापकाला सीबीआयनं घेतलं होतं ताब्यात। संजय राऊतांकडून भारतीय तरुणांचा मंद असा उल्लेख। व्लादिमीर लेनिन यांचं कोट ट्विट करत सरकारवर टीका करताना राऊतांकडून भारतीय तरुणांचा मंद असा उल्लेख। तर शिंदेंची शिवसेना राऊतांविरोधात आज आंदोलन करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर मंत्री परिषदेची बैठक होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। मंत्री परिषदेची ही बैठक 21 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार। खरीप पूर्व तयारीची बैठक ऑनलाईन पद्धतीने होणार। मोदींच्या आवाहनानंतर प्रशासकीय खर्चात बचत करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाचा निर्णय। पंतप्रधान मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर। मोदी यांच्या दौऱ्याची यूएई पासून सुरुवात। मोदी यूएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे, इटली या देशांना भेट देणार। मोदींच्या दौऱ्यात ऊर्जा आणि व्यापारावर विशेष भर।
निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा तिसरा टप्पा जाहीर. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 मे पासून प्रक्रिया सुरू होणार. तर 37,63,00,000 मतदारांची पडताळणी केली जाणार. पालघर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी. महाराष्ट्र सीमेवरील गुजरात राज्यात अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवल्यानं गुजरातमधील वाहन चालकांची इंधन भरण्यासाठी महाराष्ट्रातल्या सीमावर्ती भागात गर्दी. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा आज मोर्चा. सरकारसोबतच्या बैठकीनंतर तोडगा न निघाल्याची राजू शेट्टींची माहिती. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला दरम्यान दुपारी मोर्चा आंदोलन. राजू शेट्टी आणि विनायक राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन. शिंदेंना मुख्यमंत्री करा किंवा कंबोज यानं आम्हाला फरक पडत नाही. शेतकरी नेते राजू शेट्टी यांची बच्चू कडूंवर टीका. फक्त आमच्या मागण्या मान्य व्हावा. राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. हिंदू धर्माच्या प्रचारात आडवे येणाऱ्यांच्या डोक्यावर शाई टाकावी लागते. संग्राम भंडारे यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर टीका. संग्राम भंडारे यांनी विकास लवांडेंवर केली होती शाईफेक. आनंद परांजपेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. परांजपेंकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा. कोणतीही नाराजी नाही. स्वेच्छेनंच शिवसेनेत प्रवेश केल्याची परांजपेंची माहिती. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलून आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश. परांजपेंच्या प्रवेशाआधी सुनेत्रा पवार तटकरेंसोबत फोनवर चर्चा. सामंतांकडून स्पष्ट. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या कारचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात. गंभीर जखमी असलेल्या दिलीप धोत्रेंवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार. राज ठाकरेंचे निकटवर्ती अशी दिलीप धोत्रे यांची ओळख. पवारांच्या एनसीपीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक. अजित पवारांच्या एनसीपीच्या घडामोडींवर बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. राखीव प्रवर्गातून लाभ घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या जागांवर दावा सांगता येणार नाही. सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ राज्यभर आंदोलन करणार. महासंघाकडून न्यायालयात जाण्याचा इशारा. वर्षानुवर्ष चालणाऱ्या महसूल सुनावणीला ब्रेक लागणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सुनावणीबाबत बदल. अर्धन्यायिक प्रकरण हाताळण्यासाठी नवी नियमावली जाहीर. सुनावणीमध्ये पारदर्शकता नसल्यानं मोठे बदल. लिखित कारण असेल तर एकदाच सुनावणी रद्द करता येणार. पालखी मार्गाचं 80% काम पूर्ण झालं. साधारणतः डिसेंबरपर्यंत पालखी मार्गाचं काम पूर्ण करू. पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात उद्घाटन होईल. पुण्यातील पालखी मार्गाची पाहणी करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. साताऱ्यात पंतप्रधान आवास योजनेतील 5 लाख घरकुलांचं लोकार्पण. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती. योजनेसाठी 10,000 कोटींच्या निधी वितरणाचा कार्यक्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचत आवाहनाला आमदार संजय कुटे यांचा प्रतिसाद. वाहनाचा वापर न करता सायकलवरून संजय कुटे यांनी शहरात फेरफटका मारला. नागपूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी दर सोमवारी सार्वजनिक वाहनानं प्रवास करणार. सोमवार 18 मे पासून उपक्रमाला सुरुवात होणार. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद. बुलढाणा जिल्ह्यातून धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी. तिकीट दरात मोठी वाढ. अव्वाच्या सव्वा तिकीट दरवाढीमुळे प्रवासी हैराण. पुणे मुंबईसह प्रमुख शहरांच्या प्रवासासाठी हजारोंची आकारणी. अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर पवारांच्या राष्ट्रवादीचा रास्ता रोको. कांद्याचे दर आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर इथे आंदोलन सुरू. पनवेलमध्ये टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन. खारपाडा टोल बंद करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक. नागपूरमध्ये एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मिहानमधील एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस समोर आंदोलन. नागपूरमध्ये विमानाची दुरुस्ती देखभाल ठप्प. डिजिटल करन्सी वाढवण्यासाठी बँकांकडून परिपत्रक जारी. बँक कर्मचाऱ्यांना डिजिटल करन्सी वापरण्याचे सक्तीचे आदेश जारी. बाजारातील रोख रकमेची टंचाई भरून काढण्यासाठी आरबीआयचा प्रयत्न. उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेला खरात प्रकरण भोवलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भांडेच्या निलंबनाचे आदेश. प्राथमिक चौकशीत भांडे दोषी आढळल्यानं निलंबनाची कारवाई. बावनकुळेंची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्टानं अंतिम युक्तिवादाचा कालावधी निश्चित केला. मात्र प्रकरणच बोर्डावर न आल्यानं सुनावणी गेले काही दिवस होऊ शकली नाही. प्रकरणाचा आज निकाल लागतो का पाहणं महत्त्वाचं.
पायधुनीतील चौघांच्या मृत्यू प्रकरणात जे रुग्णालयाचा अहवाल सादर. डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू पॉयझनमुळेच झाल्याचं स्पष्ट. पोटात गेलेल्या झिंक फॉस्फाईडमुळे फॉस्फिन गॅस तयार झाला. डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू. नैऋत्य मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रात पोषक वातावरण. उद्या मान्सून अंदमान निकोबारमध्ये येण्याची दाट शक्यता. बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीवादळाची स्थिती निर्माण. केंद्र सरकार देशात नवीन कायदा आणणार. उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. पंतप्रधान मुख्यमंत्री 30 दिवसापेक्षा जास्त तुरुंगात राहिले तर पदावरून दूर करण्यासंदर्भात कायदा. संयुक्त संसदीय समिती नियुक्त केल्याची निकम यांची माहिती. मीरा भाईंदरची 254 एकर जागा खासगी कंपनीला देणार नाही. महसूल मंत्री बावनकुळे यांचा आक्रमक पवित्रा. हायकोर्टाच्या आदेशामुळे सरकारी जमीन खासगी कंपनीच्या घशात गेली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महसूल कायद्याचं उल्लंघन झाल्याचं शासनाचं मत. सोलापूरमधील भोंदू मनोहर भोसलेसह आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. आजार बरा करण्याचा आमिष दाखवून औषधाच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप. सोलापूरच्या माढ्यातील भोंदू गुरुमाऊलीबाबत धक्कादायक खुलासे. भोंदू गुरुमाऊलीकडून भक्तांना डुकराचा दात आणि दगडी कासव देऊन फसवणूक केली जायची. टेंभुर्णी पोलिसांकडून डुकराचे दात आणि दगडी कासव जप्त. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाताना अपघात. व्हॅनमधील 600 किलो चांदीच्या विटांची किंमत अंदाजे 17,66,00,000. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 41.43% वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं चिंता वाढली. मराठवाड्याच्या पाणी पुरवठ्यावर ताण वाढण्याची शक्यता. परभणीच्या सावरगाव तांडा भागात भीषण पाणी टंचाई. गावाला टँकरनं पाणी पुरवठा करण्यात यावा. गावकऱ्यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी. बोरवेल आटल्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट. इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पाईपलाईनला गळती. लाखो लिटर पाणी वाया. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचं दुर्लक्ष. लातूर जिल्ह्यातील उदगीर, चाकूर, रेणापूर आणि ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा. पुढील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर धुळे जिल्हा प्रशासन सतर्क. 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आल्या. 16 लाख कुक्कुट पक्ष्यांबाबत खबरदारीचे उपाय सुरू. नंदुरबारहून होणाऱ्या पक्षी अंडी वाहतुकीवर बंदी. गडचिरोली जिल्ह्यातील धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. धानाच्या आधारभूत किमतीत यावर्षी 72 रुपयांची दरवाढ. कापसाचे दर 557 रुपयांनी वाढले. केंद्र सरकारनं केली आधारभूत किमतींमध्ये वाढ.